नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आकार DG9चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी हे सध्या इस्पितळामध्ये दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा अशी प्रार्थना आम्ही ईश्वरचरणी करतोय न्यूज डंकाच्या वतीने. आता आपण या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे तो सध्या जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये लवकरच धर्मांतरण विरोधी कायदा येणार आहे. तर ही जी घोषणा आहे ती खूप महत्त्वपूर्ण घोषणा आहे. जनसुरक्षा विधेयकाची सुद्धा घोषणा झालेली आहे. आता त्याच्याविषयी नेमकं त्याच्यामध्ये काय काय म्हटलंय याविषयी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून त्याविषयी माहिती देऊच. पण धर्मांतरण विरोधी कायदा जर महाराष्ट्रात येत असेल तर त्याचं निश्चितपणे स्वागत करायला पाहिजे. आणि हा कायदा येतोय, भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार आहे म्हणून हा कायदा येतोय आणि बाकीच्यांनी त्याला विरोध केला पाहिजे असं अजिबात नाही. किंबहुना या कायद्याचं सगळ्याच पक्षांनी, सगळ्याच नेत्यांनी स्वागत करायला पाहिजे. कारण हा कायदा जो आहे तो प्रामुख्याने अशा पद्धतीने दाखवण्यात येतं, जेव्हा जेव्हा धर्मांतरण विरोधी कायद्याची चर्चा होते तेव्हा दाखवण्यात असं येतं की हा काहीतरी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी, यांच्यातला भेदभाव निर्माण करण्यासाठी किंवा हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यातला भेदभाव निर्माण करण्यासाठी अशी पावलं उचलली जात आहेत. प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेले हिंदू असतील किंवा आदिवासी बांधव असतील यांना आमिष दाखवून किंवा त्यांची फसवणूक करून, त्यांना नोकरीचे आमिष असतील, पैशाचे आमिष असतील किंवा खोटी नावं धारण करून त्यातल्या मुलींशी विवाह करून धर्मांतरण करण्याचे प्रकार महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशभरात वाढलेले आहेत. आणि याचे अनेक आपण बातम्या ज्या त्या वाचत असतो. अनेक असे भयानक प्रकार जे ते समोर येत असतात. आणि रोजच्या रोज नवीन नवीन अशा कल्पना लढवत हे सगळे धर्मांतरण करणारे लोक जे आहेत हे धर्मांतरण करत असतात. त्यातून अनेकांना पकडलंही जातं. पण त्याविषयी जर कठोर कायदा असेल तर त्या व्यक्तींना कठोर शासन होऊ शकेल, शिक्षा होऊ शकेल. आणि त्याशिवाय या कायद्यामध्ये अशाही तरतुदी असू शकतील की ज्या माध्यमातून जे धर्मांतरित झालेले लोक आहेत त्यांना पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये आणता येईल, पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन करता येईल, या दृष्टीने सुद्धा विचार करावा लागेल. तर त्यामुळे असा कायदा येणं हे खूपच आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी, मग ते भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीतले पक्ष असले पाहिजे असं नव्हे, विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा या कायद्याला समर्थन दिलं पाहिजे. मात्र होतं काय की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने कोणता कायदा किंवा अशा पद्धतीने विचार समोर येतो तेव्हा लगेच धर्माधर्मामध्ये फूट पाडण्यासाठी असं केलं जातं, असा एक कांगावा केला जातो. आणि त्याच्या मागचं कारण असतं की लांगुल चालनाच्या माध्यमातून आपल्याला जी मतं मिळतात ती मतं कुठेतरी जाऊ नयेत. कारण धर्मांतरण विरोधी कायदा आला म्हणजे स्वाभाविकच हिंदू धर्मातले लोक जे आहेत त्यांना धर्मांतरित केलं जातं अनधिकृत पद्धतीने, दमदाटीने, सक्तीने. ते थांबणं आवश्यक आहे. आणि ते कुठून केलं जातं तर मुस्लिमांमधले काही लोक हे अशा पद्धतीने धर्मांतरण घडवतात, काही ख्रिस्ती लोक जे आहेत ते अशा पद्धतीने धर्मांतरण घडवतात. आणि त्यांच्या विरोधात हा कायदा असल्यामुळे लगेच काही पक्ष जे आहेत ज्यांना या सगळ्या गटांची मतं आवश्यक असतात त्यांच्या दृष्टीने असा कायदा येणं म्हणजे त्यांच्या मतांवर वरवंटा फिरवल्यासारखं असतं. म्हणून ते या कायद्याला नेहमी विरोध करतात. मग त्याच्यातले वेगवेगळे काहीतरी कलम काढायची, वेगवेगळे त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या बहाण्याने त्या कायद्याला विरोध करायचा असं चाललेलं असतं. पण यावेळेला मात्र याचं समर्थन करणं कायद्याचं हे अत्यंत आवश्यक आहे. हा कायदा येतोय याचं स्वागत सुद्धा करायला पाहिजे. याचं कारण आत्ताची जी एक ताजी घटना जी सांगलीमध्ये घडली, ऋतुजा राजगे या मुलीची, जिचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये, ती हिंदू मुलगी आणि तिचा विवाह एका सुकुमार राजगे नावाच्या तरुणाशी झाला. प्रत्यक्षामध्ये त्यांनाही वाटलं की
सगळं कुटुंब हिंदूच आहे. पण त्यानंतर ऋतुजा राजगे जी आहे त्यांना नंतर कळलं, त्यांच्या कुटुंबियांना, की हे कुटुंब जे ते ख्रिस्ती आहे. आणि या मुलीचा विवाह झाल्यानंतर ती नेहमीच्या प्रथा परंपरांप्रमाणे तिथे सण साजरे करत होती, प्रथा परंपरा पाळत होती. पण ते तिला करू दिलं जात नव्हतं. किंबहुना बायबल वाचण्यासाठी तिच्यावर सक्ती केली जात होती, धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण तिने त्याला कसून विरोध केला आणि शेवटी तिचा त्याच्यात मृत्यू झालेला आहे, अर्थात ती हत्या झाली अशा पद्धतीचा आरोप आहे. आता या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडतातच, पण संपूर्ण देशभरात घडत असतात. त्या घटना ज्या आहेत त्याकडे अनेक लोक हे फक्त कुठल्या तरी हिंदू लोकांच्यासाठी या घटना आहेत, त्यांच्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत अशा पद्धतीने त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. प्रत्यक्षात हे धर्मांतरण जे काही ठराविक हिंदुत्ववाद्यांसाठी धर्मांतरण नाहीये. हे धर्मांतरण कोणाचंही होऊ शकतं. ते भाजपाचे समर्थक असतील किंवा नसतील, पण ते हिंदू असतील तर त्यांचंही धर्मांतरण होऊ शकतं. त्यासाठी आमिष दाखवलं जाऊ शकतं, त्यासाठी कोणताही गुन्हा केला जाऊ शकतो, त्यासाठी जमीन जप्त केली जाऊ शकते, हस्तगत केली जाऊ शकते फसवून, आणि त्या माध्यमातून धर्मांतरणाचे प्रयत्न केले जाऊ शकतात. अनेक प्रकार जे आहेत ते देशातले समोर येऊ लागलेले आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ज्यावेळेला अधिवेशनामध्ये याची चर्चा झाली त्याच्यात प्रामुख्याने आदिवासी पाड्यामधले जे लोक आहेत, वेगवेगळ्या जाती जमातींचे, त्यांचं धर्मांतरण अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याच्यावर कुठेतरी अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे. ते प्रयत्नही चालू असतात, पण कायदा आल्यानंतर अशा पद्धतीने कठोर शासन होईल जे असे धर्मांतरण करतील त्यांच्यावर. आता जेव्हा ही सांगलीमधली घटना घडली त्यावेळेला भाजपाचे जे नेते आहेत, आमदार आहेत, पडळकर, त्यांनी संताप व्यक्त केला. पण त्यांच्या विरुद्ध मोर्चा तिकडे निघाला, ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढला. म्हणजे मूळ घटना काय की त्या ऋतुजा राजगे या मुलीला धर्मांतरित करण्याचा प्रयत्न झाला, तिला ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या विरुद्ध कोणी बोलणार की नाही, त्याच्या विरुद्ध कोणी मोर्चा काढणार की नाही, त्याच्या विरुद्ध ख्रिस्ती धर्मियांनी बोललं पाहिजे. पण ते न बोलता पडळकरांच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला गेला. मग याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणणार नाही तर काय म्हणणार. असे प्रकारे घडतायत. आता तर उत्तर प्रदेशामध्ये एक अशी घटना घडली लखनौमध्ये की ज्याच्यात एका तरुणीला एकाने फूस लावली, ज्याने दाखवलं की आपण हिंदू आहोत. तो हनुमान चालीसा म्हणत असे किंवा शिवस्तुती म्हणत असे. तिला वाटलं की हा हिंदूच आहे, पण विवाह केल्यानंतर कळलं की तो मुस्लिम आहे आणि तो धर्मांतरण करण्याच्या इराद्यानेच हे कृत्य करत होता. हे सगळा बनाव त्याने रचला होता. हे असे अनेक प्रकार समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा अत्यंत आवश्यक आहे. आज लव जिहाद विरोधी कायदा सुद्धा आवश्यक बनलेला आहे. अनेक जण ते नाकारतात की असं काय नाहीच आहे, असं काय अस्तित्वात नाहीये, पण त्यांचा तो बनाव आहे, त्यांना ते दाखवू द्यायचं नाहीये. पण हे अनेक ठिकाणी घडतंय. नावं बदलून किंवा खोटे काहीतरी कागदपत्र तयार करून मुलींना फसवणं, त्यांना इस्लाम धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीचे प्रकार अनेक ठिकाणी वाढल्याचं दिसून येतं. तशाच पद्धतीने वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये, आदिवासी ज्या ठिकाणी आदिवासी बहुल असा भाग आहे, तिथे तिथे अशी चर्चेस उभारणं, त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करणं, लपून छपून, सक्तीने, आमिष दाखवून, हे प्रकार वाढल्याचं दिसून येतं. उत्तर प्रदेशातला छांगूर बाबाचं प्रकरण आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. त्याला तर विदेशातून निधी मिळत होता. आणि हा छांगूर बाबा जो आहे हा फक्त पूर्वी अंगठ्या विकायचं काम करायचा. त्या खड्यांच्या अंगठ्या असतात, लोकांना विकणं आणि लोकांना सांगणं की तुम्हाला याच्यातून लाभ होईल, तुमचे जे काही तुमचे त्रास असतील, संकट असतील ती दूर होतील. आणि सायकलवरून अंगठ्या विकणारा माणूस जो आहे तो आता 100 कोटीची उलाढाल करतो, अशा पद्धतीचा आरोप झालेला आहे. त्याने मोठी हवेली बांधली त्या ठिकाणी. ती हवेली आता जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. हे कशाच्या जोरावर? तर विदेशातून आलेला निधी. कशासाठी? तर धर्मांतरणासाठी.
त्याच्यावर आरोप आहे की त्याने जवळपास 3 ते 4 हजार लोकांना धर्मांतरित केलेलं आहे. मग अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर तो धोका हा केवळ ठराविक लोकांना नाहीये, तो संपूर्ण समाजाला धोका आहे, संपूर्ण देशाला धोका आहे. कारण या व्यक्ती धर्मांतरण करत नाहीये तर देशाच्या विरुद्ध एक प्रकारचं युद्ध म्हणता येऊ शकतं आपण. अशा लोकांवर कारवाई करायची नाहीये का? तर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याकडे निव्वळ एक साधा गुन्हा म्हणून पाहता येणार नाही. तो एका समाजाविरुद्ध केलेला मोठा गुन्हा आहे. मोठ्या प्रमाणात हिंदूंना धर्मांतरित करणं आणि आपली ताकद वाढवणं हा तो प्रयत्न आहे. आणि त्यासाठी जशी या कायद्याची आवश्यकता आहे, त्यातल्या कठोर कलमांची आवश्यकता आहे, तशी जागरूकतेची सुद्धा आवश्यकता आहे. धर्मांतरणाच्या सगळ्या घटनांमध्ये आपण सजग होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची कोण व्यक्ती आहे ज्याच्या आपण संपर्कात येतोय, ती व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः तरुण पिढीने ते समजून घेणं आवश्यक आहे. नाहीतर अशा घटनांमध्ये बळी पडल्यानंतर मग अनेक वेळेला त्यातून पुनर्वसन होणं पण कठीण होतं. या कायद्याच्या माध्यमातून ज्यांचं धर्मांतरण झालेलं आहे त्यांना पुन्हा धर्मात घेणं हे सुद्धा शक्य होऊ शकतं. तशा पद्धतीची कलम त्याच्यामध्ये येणार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये असा कायदा होत असेल, अशी घोषणा केली आहे, तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. कारण वेगवेगळ्या अंगाने हे जे सगळं, ह्या सगळ्या घटना ज्या आहेत धर्मांतरणाच्या, त्या गंभीर स्वरूप धारण करू लागलेल्या आहेत. एक तर त्यातल्या वेगवेगळ्या जातींच्या, हिंदू धर्मामधल्या विविध जातींच्या लोकांना धर्मांतरित करणं, पण ते केल्यानंतर त्यांची जात तशीच राहते, त्यामुळे त्यांना आरक्षणाचे फायदे तसेच मिळत राहतात. आणि तो एक महत्वाचा धोका आहे. त्यामुळे या अनेक पैलूंचा विचार करता हा कायदा खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यांनीच त्याचं समर्थन केलं पाहिजे. त्याविषयी गांभीर्याने बोललं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे. तर या ठिकाणी त्याला महत्व प्राप्त होईल. हा केवळ कुठल्या अमुक एखाद्या पक्षाच्या सरकारचा किंवा अमुक एखाद्या नेत्याचा प्रश्न नाहीये किंवा अमुक एखाद्या समाजाचा प्रश्न नाहीये. हा सगळ्यांसमोर असलेलं एक भीषण असं संकट आहे. याचा विचार आपण केला पाहिजे. नंतर वेळ निघून गेली की मग काही करता येणं शक्य होणार नाही. तेव्हा महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने जे पाऊल उचललेलं आहे, अशा पद्धतीचा धर्मांतरण विरोधी कायदा आणण्याचं, त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक तो कायदा कठोर कसा होईल आणि सगळेजण त्याला समर्थन कसं देतील याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.